Hello, hello. This is the My Artifact episode number 1546. आजची तारीख आहे 8 मे 2019. आता वाजले रात्रीचे 9:30 झाले आज. घरापासून दूर राहण्याचा एक डिसएडव्हान्टेज सांगू की घराजवळ जेवढे काही मित्र वगैरे राहिले ना आपले, तर यांच्यासोबत सगळा कॉन्टॅक्ट तुटून जातो यार. या म्हणजे कॉन्टॅक्ट तुटून जातो म्हणजे असे नाही का ते कॉल नाही करत वगैरे. ऑफकोर्स कॉल वगैरे सुरू राहतात, बट युजली कसं होते की ते लोक पार्टी करत आहे आणि आम जस्ट हिअर. अँड मला फोन आलता राहुल नागापुरे. तो पुण्याला असतो. तो पोलीस खात्यामध्ये लागलाय आणि आता त्याची ट्रेनिंग सुरू आहे. सो तो वर्धेला आलाय, करीब 5-6 महिन्यानंतर आलाय तो. सगळेजण पार्टी वगैरे करत आहे तो आल्यामुळे. समज जर मी तिथे असतो, डेफिनेटली मी तिथे गेलो असतो आणि पार्टी एन्जॉय केली असती, बट आय वॉज नॉट देअर. पार्टी एन्जॉय म्हणजे आता राहतेच ना वगैरे, मजा वगैरे. सो मी तिथे नाही आहे, मी नागपूरमध्ये आहे. आणि जेव्हा मी वर्धेला जाईन ना, तेव्हा काहीच नाही राहील. तेव्हा जस्ट लाईक नथिंग वगैरे. भेटणं वगैरे होईल, बट असं काही जो मोमेंट राहते, जो सगळेजण सोबत स्पेंड करायचा, तो मोमेंट नाही राहील यार. आणि मग मी अलोन फील करेल. मग त्याच्यानंतर मग डायरेक्टली 15 दिवसानंतरच आपला दिवस उजाडतो. त्याच्या अगोदर तर कधी काही असं काही होतच नाही. ओके, सो हे दुःखभरी दास्तान खतम झाली असेल तर अजून काय? अजून लाईफ मध्ये काहीच नाही रे. दुःखभरी दास्तानच आहे, बाकी काहीच नाही. इट जस्ट लाईक नथिंग और दुःखभरी दास्तान. असं चांगलं काही होते माझ्या लाईफ मध्ये असं तर कधी रिसेंटली काही होऊनच नाही राहिलंय. चांगलं म्हणजे इट जस्ट लाईक मी एखादी पिक्चर पाहिला, ओके. एखादी आईस्क्रीम खाल्ली, ओके. माझ्यासाठी हेच चांगलं आहे. आता अजून चांगल्याला अजून किती चांगलं डिफाईन करू, हेच चांगलं आहे आपल्यासाठी. सो यस, या सांगण्यालायक अजून काय. मी आज ऑफिस मध्ये कसं एक प्रकारे केमोफ्लाज, एक प्रकारे लपून राहतो. सगळे काम वगैरे आपलं कामात करतो आणि काम झालं का निघून जातो. सो नो नीड टू स्ट्रिंग अटॅच टू एव्हरीवन. स्ट्रिंग अटॅच नाही, नो नीड टू अटॅच ऑन एनीवन. या आणि येस, pretty much everything is okay. असं बोलू नका, काही ना काहीतरी सांगू. मला असं वाटत आहे की युजली मला वेळ नाही भेटून राहिला यार. दॅट इज द वन थिंग आय एम जस्ट गॉना टेल यू. मला वेळ नाही भेटून राहिलाय. जेवढा वेळ भेटून राहिलाय बस आताच जेवण झाल्यानंतर उरलेले काही 4-5 घंटे, 3-4 घंटे भेटत आहे ना, बस हाच वेळ भेटत आहे. वाय, काऊन? हे बघ, मी सकाळी उठतो 5:30 वाजता, 5:30 पावणे 6 वाजता उठलो, तयारी केली, ऑफिस मध्ये गेलो 7 वाजता. 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तर ऑफिस राहते, पकडूनच घे. ते सांगण्यासाठी 3-3:30 आहे, बट ते तेवढा वेळ थांबावंच लागते 5 वाजेपर्यंत. मग 5 वाजता वगैरे रूमवर आलं, 4:30-5 वाजता वगैरे रूमवर वगैरे आलं. आल्यानंतर मग लागते झोप, कारण सकाळी 5 वाजता उठतो ना. झोप तर राहतेच थोडी बहुत.
सो झोपतो करीब 5 वाजता, 5, 5:30, 6, 5:30 वाजता वगैरे झोपलो की डायरेक्ट उठतो मी 8:30 वाजता. या म्हणजे 5:30 ते 6:30, 6:30 ते 7:30, 7:30 ते 8:30 म्हणजे 3 घंट्याची झोप घेऊनच टाकतो. मग 8:30 वाजता मग काय जेवण वगैरे केलं झालं. मग मग 9 वाजता आर्टिफॅक्ट एपिसोड, मग एखादी पिक्चर पाहायचा बस. मग रात्री 12 वाजेपर्यंत, 11:30 वाजेपर्यंत पिक्चर खतम होते. अर्धा घंटा टिकटॉक पाहायचं, झोपून जायचं लाश. इवन मला माझ्या Naukri.com वर रेझ्युमे अपडेट करायसाठी पण वेळ नाही भेटून राहिला. सो मॉर्निंग शिफ्ट मध्ये प्रॉब्लेम हा एक असतो की मोबाईलवर जास्त छेडता नाही येत. दॅट इज अ रिली बॅड पॉइंट. कारण सगळेजण राहतात ना, आपण मोबाईलला गेलो 7 वाजता वगैरे गेलो की 7 ते हार्डली 9 वाजेपर्यंत 2 घंट्यामध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करा. या. मग 9 वाजता वगैरे सगळे मॅनेजर वगैरे येतात, तर मग यू कॅन डू दॅट. सेकंड शिफ्ट मध्ये चालते. सेकंड शिफ्ट मध्ये नाही का, संध्याकाळी 7च्या नंतर मग सगळेजण जातात, कानात हेडफोन टाकले का मग सुरू 7 ते मग रात्री 12 वाजेपर्यंत आपलं कंटिन्यू. मग मोबाईलवर नाही का थोडस एक प्रकारे छेडता येतं. म्हणजे कसं की युट्यूबवर लावायचं, आपले स्टडी IQ चे व्हिडिओ बघायचे किंवा अजून काही दुसरं काय एक असं. सो या कामच्या कामही होते, एंटरटेन पण होते. सो येस, मे बी मला असं वाटतं की या नेक्स्ट वीक मध्ये नाईट शिफ्ट राहील माझी. सो टाइम भेटेल मला वॉटेवर. अजून अजून काही सांगले काय नाही. सो एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. सो दिस इट. This is the end. This is the My Artifact episode number 1546. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.